नमस्कार सांगलीकर, मी तुमचा ताना जक्के। आजचा हा व्हिडिओ म्हणजे केवळ राजकारणाचा आढावा नाही, तर सांगली जिल्ह्याच्या मातीतला स्वाभिमानाचा, संघर्षाचा आणि प्रस्थापितांच्या सत्तेला दिलेल्या धडाक्याचा महाइतिहास आहे। ज्यांनी सांगलीच्या राजकारणाला आपली खाजगी जहागीर समजलं होतं, त्यांना वाटलं होतं की या जिल्ह्याच्या सत्तेच्या चाव्या पिढ्यानपिढ्या त्यांच्याच खिशात राहतील। त्या भ्रमाचा भोपळा आज फुटलाय। गोपीचंद पळकर आणि संजय काका पाटील या जोडगोळीने सांगलीच्या राजकारणात असा काही सुरुंग लावलाय की प्रस्थापितांच्या वाड्यांचे चिरे आता ढिले होऊ लागलेत। मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आज आपण सांगली जिल्हा परिषदेच्या 61 जागांचा असा काही पोस्टमार्टम करणार आहोत की जो आजवर कोणत्याही मुख्य प्रवाहातील मीडियाने धाडसाने मांडला नसेल। आपण बोलणार आहोत ज्या करेक्ट कार्यक्रमाबद्दल जो पळकरांनी अत्यंत शांत राहून कोणत्याही गाजावाजा न करता पार पाडला। आपण विश्लेषण करणार आहोत जतच्या या विजयाचं, जिथे 9 पैकी 8 जागा जिंकून पळकरांनी नवा इतिहास लिहिला। आपण बोलणार आहोत आटपाडीच्या त्या संघर्षाबद्दल, जिथे माधवी वहिनींच्या विजयाने पळकर घराण्याची प्रतिष्ठा पुन्हा एकदा अधोरेखित केली। सांगली म्हणजे क्रांतीची भूमी, वसंतदादांच्या विचारांची भूमी, पण याच भूमीत जेव्हा सामान्य माणसाच्या प्रश्नांची अडवणूक होते तेव्हा नवा नेता जन्माला येतो। आज सांगलीत भाजप 16 जागांवर कशी पोहोचली, राष्ट्रवादीचे बालेकिल्ले कसे ढासळले आणि येणाऱ्या काळात जिल्हा परिषदेवर भगवा कसा फडकणार, या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। हा व्हिडिओ तुमच्या रक्तातील राजकारण जिवंत करेल आणि सांगलीच्या भविष्याची दिशा स्पष्ट करेल। पळकर आणि संजय काका, दोन ध्रुव एक ध्येय। लोक म्हणायचे संजय काका आणि गोपीचंद पळकर कधीच एकत्र येऊ शकत नाहीत, पण राजकारणात अशक्य काहीच नसतं जेव्हा समोर जिल्ह्याचं हित असतं। अनुभवाची जोड आणि तरुणाईचा जोश, संजय काका पाटील म्हणजे सांगलीच्या राजकारणातील असा एक खिलाडी ज्यांनी अनेक निवडणुकांचे ऊन पावसाळे पाहिलेत। ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांची नाडी त्यांना अचूक माहिती आहे। दुसरीकडे गोपीचंद पळकर, त्यांच्या एका आवाजावर महाराष्ट्रातल्या तरुण वर्ग रस्त्यावर उतरतो। जेव्हा काकाचा अनुभव आणि पळकरांची आक्रमकता एकत्र आली तेव्हा विरोधकांचे सर्व गणित चुकले। या जोडीनं दाखवून दिलं की 1 आणि 1 2 नाही, तर 1 आणि 1 11 होता। सायलेंट किलर मोड या निवडणुकीत तुम्ही पाहिला असेल, पळकर पूर्वीसारखे जास्त बोलले नाहीत। त्यांनी आपली ऊर्जा मैदानावरच्या कामात लावली। त्यांनी बूथ मॅनेजमेंटवर लक्ष दिलं। संजय काकांनी प्रत्येक तालुक्यात जाऊन जुन्या आणि नाराज कार्यकर्त्यांना साथ घातली। त्यांनी फक्त भाजपच्या जागा पाहिल्या नाहीत, तर माहितीचे उमेदवार कसे निवडून येतील यासाठी रात्रीचा दिवस केला। प्रस्थापितांना दिलेला शह, सांगलीतल्या काही बड्या नेत्यांना वाटलं होतं की पळकर फक्त भाषणापुरते मर्यादित आहेत, पण जेव्हा जत आणि आटपाडी कवठेमंकाळ एकामागून एक धक्के बसू लागले तेव्हा या नेत्यांची झोप उडाली। संजय काकांनी आपल्या कोर मतदारांना बांधून ठेवलं, तर पळकरांनी प्रस्थापितांच्या विरोधी असलेल्या मतांचं ध्रुवीकरण केलं। ही जुगलबंदी या विजयाचा सर्वात मोठा टर्निंग पॉईंट ठरली आहे। जतचा विजय, पळकरांचा सर्जिकल स्ट्राईक। आता आपण या विषयाकडे वळूया ज्याने संपूर्ण महाराष्ट्राला चकित केलंय, तो म्हणजे जत तालुका। मित्रांनो, जत म्हणजे सांगली जिल्ह्याचा सर्वात मोठा आणि तितकाच दुर्लक्षित तालुका। इथं 9 जिल्हा परिषद गट आहेत। इतिहास साक्षी आहे, इथं नेहमीच काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा पगडा राहिलाय, पण यावेळी चित्र बदललं। 9 पैकी 8 जागांवर भाजपने विजय मिळवला। हा विजय म्हणजे केवळ आकडा नाही, तर तो प्रस्थापितांच्या अहंकारांचा पराभव आहे। जतमध्ये पळकरांनी नेमकं काय केलं? दुष्काळी पट्ट्यावर हुंकार, जतच्या जनतेला वर्षानुवर्षे फक्त पाण्याचं आश्वासन मिळालं। पळकरांनी म्हैसाण योजनेच्या अंमलबजावणीसाठी जो पाठपुरावा केला तो जतच्या शेतकऱ्यांनी पाहिला होता। आम्ही पाणी देणार नाही, तर आम्ही पाणी आणणारच, हा जो विश्वास त्यांनी दिला तो लोकांना भावला। जतमध्ये पळकरांनी स्वतःचं नेतृत्व लादलं नाही, तर स्थानिक नेत्यांना बळ दिलं। धनगर समाज, मराठा समाज आणि इतर 18 पगड जातींच्या उमेदवारांना योग्य संधी दिली। विरोधकांचा सुपडा साफ, जतमध्ये ज्या 9 जागा होत्या त्यापैकी 8 जागांवर विजय मिळवणं म्हणजे 90% अधिक स्ट्राईक रेट। हे यश मिळवण्यासाठी पळकरांनी जतच्या धुळीत पायपीट केली आहे। इथल्या प्रत्येक गटात, मग तो दरीवडचीचा असो वा जत शहर, पळकरांनी कार्यकर्त्यांची अशी फळी उभी केली की विरोधकांना प्रचार करायलाही जागा उरली नाही। हा विजय म्हणजे भविष्यातील विधानसभेची नांदी आहे। जतच्या जनतेने स्पष्ट संदेश दिलाय की जो कामाचा माणूस आहे, जो आमच्यासाठी लढतो, आम्ही त्यांच्याच पाठीशी उभे राहतो। गोपीचंद पळकर, बहुजनांचा आवाज। काही लोक म्हणतात की पळकर फक्त जातीचं राजकारण करतात, पण मित्रांनो, वस्तात वेगळा आहे। पळकर हे बहुजनांच्या अस्मितेचं प्रतीक बनले आहेत। आरक्षण आणि रस्त्यावरची लढाई, धनगर आरक्षणासाठी त्यांनी जो लढा दिला तो केवळ समाजासाठी नव्हता, तर प्रस्थापितांच्या सत्तेला आव्हान देण्यासाठी होता। त्यांनी विधान परिषदेच्या ज्या प्रकारे सांगलीच्या प्रश्नावर आवाज उठवला ते कौतुकास्पद आहे। विकास निधी खेचून आणणे असो किंवा प्रशासकीय कामातला पारदर्शकता, पळकरांनी आपली छाप सोडली आहे। सामान्यांचा नेता, पळकर हे सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेले नेते नाहीत, ते शेतातून आलेले नेते आहेत। म्हणूनच त्यांना शेतकरी, कष्टकरी आणि तरुणाच्या व्यथा समजतात। आज सांगलीत जो बदल दिसतोय त्यात पळकरांचा या संघर्षाचा मोठा वाटा आहे। त्यांनी राजकारणाला घराणेशाहीतून मुक्त करून कार्यकर्तेशाहीकडे वळवलं आहे। आटपाडीचा रणसंग्राम, माधवी वहिनींचा ऐतिहासिक विजय। आता बोलूया पळकरांच्या बालेकिल्ल्याबद्दल। आटपाडी
इथे विरोधकांनी चाहूबाजूंनी वेढा घातला होता. 4 पैकी 3 जागांवर विरोधकांनी विजय मिळवला असला तरी सर्वात मोठी लढाई पळकर घराण्यांनी जिंकली. सौ माधवी वहिनी ब्रह्मानंद पळकर यांचा विजय हा केवळ एका व्यक्तीचा विजय नाही, हा त्या विश्वासाचा विजय आहे जो आटपाडीच्या जनतेने पळकर कुटुंबावर टाकलाय. ब्रह्मानंद पळकर यांनी ज्या संयमाने निवडणूक हाताळली आणि वहिनींनी ज्या प्रकारे जनसंपर्क ठेवला त्यामुळे हा विजय सुकर झाला. विरोधकांनी आटपाडीत प्रचंड ताकद लावली होती. खोट्या अफवा, फोडाफोडीचे राजकारण सगळं काही वापरून झालं, पण शेवटी सत्य परेशान हो सकता है पण पराजित नाही. वहिनीच्या रूपाने आटपाडीला एक संवेदनशील आणि अभ्यासू नेतृत्व मिळालं. हा विजय विरोधकांसाठी धोक्याची घंटा आहे की तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी पडळकरांच्या विचारांची मूळ आटपाडीच्या मातीत खोलवर गेली आहे. सत्तेचं समीकरण सांगलीत नवा बॉस कोण? आता सर्वात महत्वाचा प्रश्न, सांगली जिल्हा परिषदेत सत्ता कोणाची येणार? चला आपण थोडं गणित मांडूया. मित्रांनो, सांगली जिल्हा परिषदेवर भारतीय जनता पक्षाला 16 जागा मिळाल्या आहेत आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी शरद पवार गटाला 19 जागा मिळाल्या आहेत. म्हणजे सर्वात मोठा पक्ष शरद पवारांची राष्ट्रवादी झाली आहे. तरी सुद्धा या निवडणुकीमध्ये संजय काका पाटील म्हणजेच राष्ट्रवादी, अजित पवार गट असो किंवा महायुती सरकार एकत्र येऊन भारतीय जनता पक्षानं सत्ता स्थापन केली आहे. संजय काका पाटील हे भारतीय जनता पक्षासोबत आल्यामुळे याचा फायदा सर्वच महायुती पक्षाला झाला आहे. कारण जर संजय काकांनी काही वेगळा निर्णय घेतला असता तर याचा परिणाम हा गोपीचंद पळकर यांना सुद्धा झाला असता. कारण जर संजय काका पाटील हे महाविकास आघाडीसोबत गेले असते तर पळकरांच्या उमेदवारांना विरोधी बाकावरच बसावं लागलं असतं. पण संजय काकांनी योग्य निर्णय घेतल्यामुळे सांगली जिल्हा परिषदेवर भाजपचाच अध्यक्ष होणार असल्याचं पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, येणाऱ्या काळामध्ये सांगली जिल्हा परिषदेवर भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष होईल का? आणि त्याचबरोबर मित्रांनो, अजित पवार यांची राष्ट्रवादी म्हणजेच संजय काका गट हा भारतीय जनता पक्षाला साथ देईल का? हे तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंट करून सांगा. आणि मित्रांनो, तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण मित्रांनो, अशाच प्रकारचे व्हिडिओ हे आपल्या चॅनलवर येत असतात. त्यामुळे मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.